रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तुम्हाला काय तुमची युती झाली तर काही जागा वाटपाच्या संदर्भात तुमचा काही फॉर्म्युला ठरलाय? आम्ही शिवसेनेचे एकनाथजी शिंदे यांची चर्चा झालेली आहे। त्यांना सांगितलं तुम्हाला मिळणाऱ्या जागांपैकी 10% जागा या रिप्लेस सेना देण्यात यावा, तर त्या पद्धतीची आमचं म्हणजे युती झालेली आहे। आणि मला वाटतं आंबेडकर कार्यकर्ता आज या युतीमुळेच समाधानी आहे। पण आता सध्या एक राज्यात एक वातावरण आहे की दोन भाऊ एकत्र आले, त्यामुळे जे ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे उत्साहाचं वातावरण राज्यामध्ये, तसंच आंबेडकर कुटुंबातले दोन भाऊ एकत्र आले पाहिजे अशी आंबेडकर चळवळीतल्या लोकांची आणि कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। तसं काही पुन्हा करण्याचे काही प्रयत्न तुमचे आहेत का? प्रत्येक गोष्टीला काळ वेळ यावा लागतो। त्यांचा आता काळ वेळ एकत्र येण्याचा आला असेल, आमचा पण काळ वेळ येईल तेव्हा एकत्र येऊ। तरी तुम्ही प्रस्ताव देणार असता? नाही, प्रस्ताव म्हणजे का प्रत्येकाला मी तेच म्हटलं, काळ आणि वेळ एकदा आली की ते योग्य वेळ योग्य गोष्टी घडून येतात। सर मला सांगा, तुमची जी काही शिंदे गटासोबत जी काही युती झाली ती मुंबई पुरती मारत येते का महाराष्ट्रावर? नाही, पुढे महाराष्ट्रापुरती आहे। आणि लोकसभा आता जसं महानगरपालिका आहे किंवा जिल्हा परिषद आहे, यामध्ये सीटाचं शेअरिंग असेल, हे कसं प्रकारचं? तेच मगाशी मी सांगितलं, आम्ही त्यांना 10% शिंदे साहेबांना जेवढा मिळते त्याच्यात 10% आम्हाला द्याव्या, तशा पद्धतीचे आम्ही हे केलेलं आहे, त्यांची चर्चा केलेली घोषणा झाली आहे। तेव्हापासून आमच्याकडे प्रचंड असा भीम सैनिकांचा लोंढा आणि खास करून कार्यकर्त्यांचा लोंढा सर्वच रिप्लेन गटातटामधून येत आहे। आणि त्यामुळे आंबेडकर चळवळीला एक चांगल्या पद्धतीचा एक आगळा वेगळा आयाम मिळतो असं मी म्हणतोय। कार्यकर्त्यांना कुठेतरी यावेळेस सत्तेमध्ये जाण्याची आशा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं कार्यकर्ता प्रचंड उत्साहित कामाला लागलेला आहे। आणि आंबेडकरी जनता आणि आंबेडकर कार्यकर्ता अनेक वर्षापासून सत्तेपासून वंचित असल्यामुळं तो आज या संपूर्ण एकंदरीत आम्ही घेतलेल्या निर्णयाला पूर्णपणे पाठिंबा देतोय आणि त्याची मानसिकता सत्तेमध्ये जाण्याची आता निर्माण झालेली आहे असं मला वाटतंय। सध्या तुम्ही आज कोणाकोणाच्या मुलाखती घेताय? विभागाचा आढावा आहे? आम्ही मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा अध्यक्ष आणि इतर आमचे विंग्स, म्हणजे विद्यार्थी विंग असेल, महिला विंग असेल, युवा असतील, त्या सर्वांचा आढावा घेत आहोत। जो सध्या बोगस मतदानाचा मुद्दा राज्यामध्ये गाजतोय, देशभरात गाजतोय, आज विरोधी पक्षांचा मोर्चा आहे, तर त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? कारण की हा दिवसेंदिवस या संदर्भातले वेगवेगळे पुरावे विरोधक समोर पाहायला कसं आहे, पडल्यानंतर माणसं अशा पद्धतीचा आक्रोश करतात। आता हा बोगस मतदानाचा जो काही हे आहे, ते याच्यावरती मी एवढंच म्हणेन की प्रत्येक जण ह्या गोष्टींमध्ये माहीर आहे। जे मोर्चे काढतात ते पण माहीर आहेत, जे सत्तेवर आहेत ते पण माहीर आहेत। कारण आतापर्यंत या देशामध्ये बोगस मतदान झालं नाही असं म्हणणारा एकही माणूस सापडणार नाही। कारण प्रत्येक वेळेला आम्ही पाहिलेलं आहे की सर्वच वेगळ्या पद्धतीचं बोगस वोटिंगच्या हातोट्या आज या देशामध्ये हाताळल्या जातात। प्रत्येक पक्ष त्याच्यामध्ये सामील आहे।